मी जेव्हाही भाजी आणायला बाजारात जाते ना आणि मला अशी हिरवीगार पालकाची भाजी दिसली की मला राहवतच नाही. सवयीनुसार मी प्रत्येक वेळेला पालकाची भाजी घेऊनच येते आणि घरी आणल्यानंतर मग प्रश्न पडतो की आता पालकाची भाजीचा कोणता नवीन प्रकार बनवायचा. म्हणजे 30-30 प्रकारची भाजी खाऊन कंटाळतं ना माणूस. आपल्याला बनवायलाही बोर वाटतं आणि घरातल्यांना खातानाही बोर होतं. मग तुम्हालाही जर माझ्यासारखं असाच विचार येत असेल तर काय करायचं ना, झोपण्याच्या आधी मस्त 1 वाटीभर चण्याची डाळ भिजत घालून द्यायची. त्यानंतर आहे ना कढईमध्ये तेल घालायचं, जिरं मोहरी बारीक चिरलेला कांदा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि 2 टीस्पून एवढं बेसन पीठ घालायचं आणि थोडंसं मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं. त्यानंतर सगळे आवडीनुसार आपले सुके मसाले घालायचे, म्हणजे लाल तिखट, हळद, धना पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे. त्यानंतर आहे ना टोमॅटोची प्युरी घालायची आणि आपली भिजलेली चण्याची डाळ घालायची. थोडंसं पाणी घालून डाळ अर्धी शिजवून घ्यायची. अर्धी डाळ शिजत आली की त्यामध्ये गरम मसाला, चवीपुरतं मीठ घातला, चिरलेली पालक घालायची. परत डाळ पालक आहे ना 5 मिनिटे शिजवून घ्यायची. त्यानंतर इकडे बघा तडका बनवायचा. तडक्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, काश्मीरी लाल मिरची, हिंग याचा तडका घालायचा आणि याचा स्क्रॅप करायचा.